आणि त्याचा एक भाग म्हणूनच युती कधी होईल, होईल की नाही होईल, मग काय जागा झाल्या नाही झाल्या, या सर्वांच्या बाबतीत पक्षाचे दोन्ही प्रमुख नेते आज सर्व आपल्या सर्वांच्या समोर आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येणार आहे. एक गोष्ट नक्की आहे की ज्यावेळी आपण राजकीय दोन पक्षाचा आपण युती करत असतो त्यावेळी अनेक बैठका होत असतात, अनेक चर्चा होत असतात, पण अंतिम हा शेवटी सुटकारच होतो आणि म्हणूनच त्याचा एक भाग म्हणून आज ती घोषणा पक्षप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये, दोन्ही पक्षप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये 12-12:30 वाजता केली जाणार आहे. परंतु त्या अगोदर स्मृतीस्थळावरती नतमस्तक होत असताना आज बाळासाहेबांनी जो पाहिलेला स्वप्न आहे तो खऱ्या अर्थाने साकार होत असताना, त्यांना नतमस्तक होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून आपण जसं विचारल्याप्रमाणे नक्कीच नेमकं युती कुठे झालेली आहेत, काय झालेली आहेत, आकडेवारी जाहीर करण्यापेक्षा आम्ही एकत्रित लढण्याची जी घोषणा जी गेल्या अनेक दिवसापासून जे अपेक्षित होतं लोकांना, ते करण्याची शक्यता नाकारता येईल. यावेळेस महायुतीशी सामना असणार आहे. 2017 मध्ये जो फरक होता तो जवळपास एकत्र करण्याचा प्रयत्न होतोय महायुतीमार्फत. आपण नगरपालिकेच्या निवडणुका बघितल्या असेल तर महायुतीने विरोधी पक्षाचं स्पेस भरण्यासाठी त्यांच्या आपसातले वाद किंवा आपसातल्या ज्या काही गोष्टी केल्या आणि आता सर्वच जणच एकत्रित बसण्याची भूमिका घेत आहेत. तर मग खऱ्या अर्थाने महायुती आहे का, हाही एक प्रश्न आणि एक संभ्रम महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे. असा असला तरी देखील मुंबई शहरामध्ये किमान ह्या दोन पक्ष एकत्रितपणे ताकदीने लढण्याचा निर्धार मला असं वाटते आज घेण्याचं काम करतोय. ही चर्चा होत असताना पण अजून काही घटक पक्ष बरोबर येतील का, अजून काही घटक पक्ष आहेत का, ह्याच्यातली पण चर्चा वेगळ्या व्यासपीठावर जरी चालत असली तरी देखील मुंबई शहरामध्ये हे दोन्ही प्रमुख पक्ष मराठी माणसाच्या हितासाठी निवडणुकीला सामोरे जाणार. की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोबत यावा, कारण पण काल त्यांनी काँग्रेसला सुद्धा प्रस्ताव दिलेला आहे. नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस काल रात्री त्यांच्या शहराचे अध्यक्ष आणि आमचे सर्व प्रमुख लोक मातोश्रीवर एक बैठक झाली. काही प्रस्ताव त्यांच्याकडनं आलेले आहेत, काही प्रस्तावची चर्चा पण देखील झालेली आहे. परंतु अनेक भागांमध्ये जशी त्यांची काही अपेक्षा आहेत ती पूर्ण करण्याची परिस्थिती त्या त्या भागाची नाही आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर विक्रोळीसारख्या भागामध्ये म्हणा, चारकोप म्हणा, दिंडोशी म्हणा, धारावीमध्ये म्हणा, अशा भागांमध्ये पण देखील काही अपेक्षा आणि मागणी त्यांनी केलेली आहे. परंतु तिकडे खूप अगोदरपासून म्हणजे पक्षामध्ये ही एक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पण तिकडे कुर्ल्यामध्ये म्हणा, अशा 2-3 ठिकाणी ते प्रश्न निर्माण झाले होते आणि अंतिम स्वरूपात आम्ही आमचा प्रस्ताव त्यांच्याकडे दिलेला आहे. अर्थात तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे की ते त्यांना मान्य आहे की नाही. आणि जसं आपण म्हटल्याप्रमाणे कालच रात्री त्यांची काहीतरी काँग्रेसबरोबर बोलणी झालेली आहे. मला असं वाटतं आम्हाला काही त्याच्यात अयोग्य वाटत नाही, कारण शेवटी सर्व राजकीय पक्षांना असं वाटते की आपल्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त न्याय द्यावं आणि तो न्याय त्यांना असं वाटत असेल किंवा आमच्या माध्यमातून मिळत नसेल तर तो त्यांचा स्वतंत्र विषय. पण ते सोबत असणार का? कारण काल संजय राऊत असं म्हणाले की शरद पवारांना सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेचं निमंत्रण आहे, ते आले तर खूपच आपल्यासाठी. मला वाटत नाही तशी गोष्ट घडण्याची शक्यता आहे, कारण शेवटी ज्यावेळी आपण एका राजकीय व्यासपीठावर येतो आणि घोषणा होत असते त्यावेळी तो घटक पक्ष त्यामध्ये असेल तरच निमंत्रण केला असावा किंवा नसावा तरी देखील येण्याची शक्यता असते. तशी शक्यता मला तरी वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईत सोबत येणार नाही. आज तरी मी हे सांगू शकतो की चर्चा सुरू आहे. अंतिम स्वरूपात शेवटपर्यंत देखील आम्हाला ते आले तर आम्हाला आनंद होईल. पण जो प्रस्ताव आम्ही त्यांना दिलेला आहे तो प्रस्ताव तूर्त तरी देखील मी त्यांना असं मांडणार ती अशी व्यासपीठावरती चर्चा करता येणार नाही, कारण परत शेवटी का होतो आम्ही एवढी दिली त्यांनी एवढी मागितली ही चर्चा नाही. प्रत्येक सीट्सवरती चर्चा झाली. अर्थात त्याच्यात त्यांचं म्हणणं काय योग्य होतं अशातलाही भाग नाही, पण आम्ही आताची जी परिस्थिती आहे ते कुठच्या निवडणुकीला सामोरे कुठचा व्यक्ती जाऊ शकतो आणि प्रत्येक व्यक्तीच्या माध्यमातून ही निवडणूक लढावी असा आमचा आग्रह आहे. आज एकनाथ शिंदे ठाकरे बंधू एकीकडे नतमस्तक होतात आहे बाळासाहेबांना. कालच एकनाथ शिंदे जाऊन स्मृतीस्थळावर बाळासाहेबांच्या नतमस्तक झाले आणि त्यांनी टीका केलेली की दोन्ही ठाकरे बंधू फक्त खुर्चीसाठी एकत्र येतात. कसं आहे की काही लोक सोयीनुसार बाळासाहेबांच्या इकडे नतमस्तक होत असतात. या निवडणुकीला सामोरे जायच्या अगोदर तर गेले असते तर खरं स्वागतच करता आलं असतं. परंतु आज आम्ही जाणार आहोत म्हणून काहीतरी देखील वेगळं स्टंट करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने होतो. आणि तुम्ही बघितलं असेल
की महायुतीमध्ये कसं अलमेल चाललेलं आहे, प्रत्येक राज्यांमध्ये काय स्थिती आहेत, आणि मग त्यावेळी ते सांगतायत की इलाका भी हमारा धमाका भी हमारा. आता इलाका कोणाचा आणि धमाका कोण करतोय हे तुम्ही महायुतीमध्ये पाहतायत की मित्र पक्षाच्याही उमेदवारांना घेऊन जाण्याचं काम भारतीय जनता पार्टी असेल किंवा कुठे शिंदे गट असेल हे करण्याचा प्रयत्न करतोय. पुण्यामध्ये काय नेमकी स्थिती आहे? कारण पुण्यामध्ये सुद्धा दोन भाऊ एकत्र येतात, मात्र तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोबत असणार का? कारण अजित पवारांशी ते त्यांची बोलणी चालू आहे.